माझं नाव सेजल आहे. आमच्या कुटुंबात मी, माझा भाऊ, आई आणि बाबा असे आम्ही 4 जण राहतो. आजच माझ्या भावाची लग्न आहे. माझी भाभी खूपच सुंदर आहे. भाभीला तिच्या खोलीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी भाभीसोबत खोलीकडे जात होते. माझ्यासोबत काही इतर मुलीही होत्या, काही माझ्या मैत्रिणी होत्या, काही चुलत बहिणी. भावाच्या लग्नाचा माहोल खूप आनंदी आणि उत्साही होता. सगळीकडे खुशीची लाट पसरली होती. सगळे नवीन नात्यात आणि आनंदात बुडाले होते. मी माझ्या प्रिय भाभीला तिच्या खोलीपर्यंत सोडण्यासाठी सोबत जात होते. हं. माझ्यासोबत काही मुलीही होत्या. त्यात माझ्या मैत्रिणी आणि चुलत बहिणी होत्या. भाभी खूप सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडी थकवा असूनही एक खास चमक होती. लग्नाच्या समारंभानंतर तिला विश्रांतीची गरज होती. आम्ही सगळ्या हसत-हसत गप्पा मारत होतो आणि लग्नातल्या काही मजेशीर गोष्टी सांगत होतो. भाभीची खोली खूप सुंदर सजवलेले दिवे आणि सुगंधी मेणबत्त्यांच्या वासाने खोली सुगंधित होती. आम्ही खोलीत पोहोचताच भाभीने गोड हसून म्हटले, "तुमच्या सर्वांचे खूप आभार." आम्ही तिला विश्रांती घ्यायला सांगितले. एका चुलत बहिणीने विनोदाने म्हटले, "आता बघा, आमची भाभी किती लवकर घरात सर्वांची आवडती होते." मला जाणवले की भाभी मला काहीतरी सांगू इच्छित आहे. ती डोळ्यांनी मला इशारे करत होती. मला खूप आश्चर्य वाटले. कारण भाभी आणि माझी आधी काही ओळख नव्हती, ना मैत्री. भाभी तर आपल्या नणंदेशी बोलणेही टाळते आणि माझी भाभी होती की लग्नाच्या पहिल्या रात्रीच मला आपले काही गुपित सांगू इच्छित होती. मला खूप आनंद झाला. मी सगळ्या मुलींना खोलीबाहेर पाठवले आणि भाभीजवळ बसले. मी हसत-हसत भाभीला विचारले, "भाभी, काय बात आहे? तुम्ही मला काही सांगू इच्छिता?" माझ्या भाभीने हे ऐकताच रडायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा पाऊस पडू लागला. भाभीला रडताना पाहून मी खूप घाबरले. मी म्हटले, "भाभी, तुम्ही असं का रडत आहात? अखेर काय बात आहे?" भाभी रडत म्हणे, "मला एकटं सोडून जाऊ नका. या खोलीत मी मरून जाईन." भाभीची गोष्ट ऐकून माझे हृदय धडधडू लागले. मला कळेना की भाभी इतकी अस्वस्थ का आहे. मी भाभीच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. "भाभी, तुम्ही इतक्या अस्वस्थ का आहात? अखेर काय बात आहे?" मी विचारले. भाभीने आपल्या डोळ्यांतील अश्रू पुसले आणि म्हटले, "मला या घरात काहीतरी विचित्र वाटते. मला वाटते की या घरात काहीतरी चुकीचे आहे." मला खूप आश्चर्य वाटले की भाई तरी बोलत आहे. मी भाभीला धीर देत म्हटले, "भाभी, तुम्ही का रडत आहात? घाबरू नका. असं काही होणार नाही. भाऊ तुम्हाला खूप प्रेमाने वागवेल. तो तुम्हाला कुठल्याही प्रकारे नुकसान करणार नाही." माझी गोष्ट ऐकून भाभी आणखी जोरात रडू लागली. आता मला भाभीच्या या रूपानेच भीती वाटू लागली. मग मी विचार केला की प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असं होते. भाऊ येईल तेव्हा भाभी स्वतःच बरी होईल. मी उठून जायला लागले. पण भाभीने माझा हात पकडला. "देवासाठी असं करू नका. मी मरून जाईन. माझ्या आयुष्यात काहीच उरणार नाही. मी बदनाम होईन." भाभीची गोष्ट ऐकून मी म्हटले, "तुम्हाला कोणी अपमानित केले आहे का? आणि माझा भाऊ कोणी जंगली प्राणी नाही, जो तुमच्याशी वाईट वागेल. तो खूप प्रेम करणारा माणूस आहे." तेव्हा मला भावाच्या खोलीत दुसऱ्या कोणाची उपस्थिती जाणवली. मी नजर फिरवली तर माझे बाबा उभे होते. बाबा खूप द्वेषाने भाभीकडे पाहत होते. भाभीची अवस्था पाहून माझ्या मनात अनेक प्रश्न उठले. तिचे रडणे आणि बाबांची द्वेषाने भरलेली नजर, सगळे विचित्र वाटत होते. मी भाभीला विचारले, "भाभी, तुम्ही हे काय बोलत आहात?" भाभीने मला घट्ट पकडले आणि बाबांकडे नजर टाळली. काही क्षण भाभी आणि बाबांच्या नजरा भिडल्या आणि मला जाणवले की भाभीच्या डोळ्यात एक तक्रार होती. भाभीच्या डोळ्यातली ती तक्रार, तो वेदना मला आतून हादरवून गेली. बाबांच्या डोळ्यात दिसलेल्या द्वेषाने आणखी प्रश्न निर्माण केले. असं वाटत होते की बाबा आणि भाभीमध्ये काहीतरी आहे जे मला माहीत नाही. बाबांनी माझा हात जोरात पकडून बाहेर ओढत म्हटले, "चल बाळा, आजकालच्या बायका असंच ड्रामा करतात. इकडे ये." मी सुटायचा प्रयत्न केला, पण त्यांची पकड खूप मजबूत होती. मी शांतपणे त्यांच्यासोबत बाहेर आले, पण माझ्या मनात हजारो प्रश्न फिरत होते. भाभी खरोखर ड्रामा करत होती का? की तिच्याकडे खरोखर काहीतरी आहे जे ती लपवत होती? बाबा मला सरळ माझ्या खोलीत घेऊन गेले आणि दार बंद केले. त्यांनी रागाने म्हटू, "या सगळ्यात पडू नकोस." मी बाबांना समजावत म्हटले, "बाबा, भाभी खूप नर्वस झाली होती." मी भाभीला समजावत होते. भाभीने मला असं काहीही सांगितले नाही. ती फक्त म्हणत होती की मी तिच्यासोबत थोडा वेळ खोलीत राहावे. पण बाबा माझा हात ओढत मला बाहेर घेऊन आले आणि म्हणाले, "तू बाहेर ये. तुला एक गोष्ट सांगतो." खोलीबाहेर येऊन त्यांनी खिशात हात घालून ₹5,000 काढले आणि माझ्या हातात ठेवत म्हटले, "हे पैसे ठेव." पैसे पाहून मी आश्चर्याने म्हटले, "बाबा, इतके पैसे तुम्ही मला का देत आहात?" बाबांनी आणखी 5,000 काढले आणि म्हटले, "हे घे, हे पूर्ण 10,000 तुझ्याकडे ठेव." इतके पैसे पाहून मी आनंदाने फुलून गेले आणि लगेच पैसे हातात घेतले. बाबा पुन्हा म्हणाले, "पण बाळा, तुला माझी एक गोष्ट मानायची आहे." मी आश्चर्याने म्हटले, "बाबा, अखेर अशी कोणती गोष्ट आहे? मी तर तुमच्या सगळ्या गोष्टी मानते."
बाबा म्हणाले, "फक्त माझी एक गोष्ट मान. आजपासून तुझी भाभी कितीही रडो, ओरडो, किंचाळो, पण तू तिच्याजवळ जाणार नाहीस. तिच्या गोष्टीकडे लक्ष देणार नाहीस. ती लग्न झालेली स्त्री आहे. तिच्या समस्या ती स्वतः सोडवेल. तुला तिच्या समस्यांत पडण्याची काही गरज नाही. आजपासून असं कर. आता तू इथून जा." बाबांची गोष्ट ऐकून मी होकारार्थी डोके हलवले आणि तिथून जायला लागले. मी विचार केला की बाबा माझ्यासोबत येतील, पण पाहून मला आश्चर्य वाटले की बाबा तिथेच उभे होते. जाताना मी मागे वळून पाहिले तर बाबा भाभीच्या खोलीकडे जात होते. मला खूप आश्चर्य वाटले की मला भाभीच्या खोलीतून काढून स्वतः भाभीच्या खोलीत जात आहेत. मला खूप राग आला आणि या रागाने मी आईच्या खोलीत गेले. मला रागात पाहून आईने विचारले, "काय बात आहे सेजल, तू इतक्या रागात का आहेस?" आईने इतके विचारल्यावर मी सगळी गोष्ट आईला सांगितली. बाबांनी मला भाभीच्या खोलीतून काढले आणि स्वतः भाभीच्या खोलीत गेले. अखेर ही काय बात झाली. माझी गोष्ट ऐकून आईच्या चेहऱ्यावर एक रंग आला आणि एक रंग गेला. मग स्वतःला थोडे सावरून म्हटले, "काही हरकत नाही सेजल बाळा, तो सासरा आहे. त्याने आपल्या सुनेच्या खोलीत गेले तर काय झाले? तू इतके विचार करू नकोस." मला जाणवले की आई अस्वस्थ आहे, पण आपली अस्वस्थता लपवत आहे. मग आई मला म्हणाली, "सेजल असं कर. आता तू आपल्या खोलीत जा आणि झोप. खूप रात्र झाली आहे." आईच्या गोष्टींनी मी समाधानी नव्हते. माझ्या मनात बसलेली गोष्ट काढणे खूप कठीण होते. अखेर बाबांनी मला भाभीच्या खोलीतून काढून स्वतः भाभीच्या खोलीत का गेले? याच विचारांत अडकून मी खोलीत आले. रात्रीची शांतता जशी पसरू लागली, तसे माझे हृदय जोरात धडधडू लागले. माझ्या चिंतांनी मला बेचैन केले होते. मी बिछाण्यावर झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप माझ्यापासून दूर होती. बाबांच्या अचानक भाभीच्या खोलीकडे जाण्याच्या घटनेने माझ्या मनात अनेक प्रश्न सोडले होते. मला कळेना की या सगळ्याचा अर्थ काय असू शकतो आणि आईने इतक्या सहजपणे ते का नाकारले. सकाळच्या पहिल्या किरणांसोबत मी स्वतःला नवीन ऊर्जेने भरलेले पाहिले. मी ठरवले की मी या परिस्थितीचा उलगडा शोधेन, त्यासाठी मला कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागले तरी. मी आपली चहा बनवून आईजवळ गेले आणि म्हटले, "आई, मला वाटते की आपण बाबांशी याबद्दल बोलले पाहिजे. मी समजते की ही परिस्थिती कदाचित गैरसमज असू शकते, पण आपण त्याला असेच सोडू शकत नाही. सेजल, कधी-कधी आपल्याला संयम ठेवावा लागतो. बाबांची काही गोष्ट आपल्याला खोलवर समजून घ्यायला हवी." कदाचित ते स्वतःच कुठल्या गोंधळात असतील आणि आपल्याला त्यांना वेळ द्यायला हवा. मी खोल श्वास घेतला आणि म्हटले, "आई, मला वाटते की आता या परिस्थितीचा योग्य रीतीने सामना करण्याची वेळ आली आहे. बाबांच्या वर्तनात काहीतरी आहे जे आपल्याला समजले पाहिजे. मी स्वतः त्यांच्याशी बोलते आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते." आईने डोके खाली केले आणि म्हटले, "ठीक आहे. पण लक्ष ठेव, कधी-कधी आपल्याला स्वतःलाही सावरावे लागते. पण बाबांच्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कर. पण आपली मानसिक स्थितीही चांगली ठेवण्याचा प्रयत्न कर." दुसऱ्या रात्री जेव्हा मी झोपले होते, तेव्हा मला तहान लागली. पाणी पिण्याच्या इराद्याने मी बाहेर किचनमध्ये आले. बाहेर हॉलमध्ये पाहिले तर भाऊ सोफ्यावर बसले होते. ते थोडे अस्वस्थ दिसत होते आणि सिगारेट ओढत होते. थोडे जवळ गेल्यावर मी पाहिले की त्यांच्या डोळ्यात अश्रूही होते. माझ्या हृदयाला धक्का बसला. भाऊला तर यावेळी भाभीजवळ असावे लागले होते आणि भाऊ बाहेर हॉलमध्ये बसले आहेत. याचा अर्थ भाऊ भाभीशी खुश नाहीत. मला भावाबद्दल खूप सहानुभूती वाटली. मी भावाजवळ गेले आणि विचारले, "भाऊ, तुम्ही यावेळी बाहेर काय करत आहात? तुम्हाला तर भाभीजवळ असावे लागले होते ना?" माझी गोष्ट ऐकून भावानं मला रागाने पाहिले, जसं मी त्यांच्या अडचणीत हस्तक्षेप करत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर असंतोष आणि नाराजीची झलक होती. त्यांनी सिगारेटचा धूर बाहेर फेकला आणि म्हटले, "सेजल, तुला यावेळी माझ्याजवळ येण्याची गरज नाही. ही माझी खाजगी समस्या आहे आणि मला ती एकट्यानेच सोडवायची आहे." मी त्यांच्या खोल निराशेला आणि रागाला जाणवले. पण मी आपला संकोच पार करत म्हटले, "भाऊ, तुम्हाला हवे तर मी तुमची मदत करू शकते. तुम्ही अस्वस्थ दिसत आहात आणि मला तुमच्यासोबत राहून बरे वाटत नाही. कृपया माझ्याशी उघडपणे बोला. कदाचित मी काही मदत करू शकेन." आणि मग हळू म्हटले, "सेजल, मी इच्छित नाही की तू या सगळ्यात सामील व्हावेस." भावानं मला रागाने पाहिले आणि म्हटले, "इथून निघ. मला एकटं सोड." त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्यांचा चेहरा राग आणि दुःखाने भरलेला होता. मी तिथेच उभी राहिले, खोल चिंता आणि उदासीनतेने. मी विचार केला की कदाचित भाऊला वेळ हवा आहे आणि मी त्यांना एकटं सोडते. मी मागे वळायला लागले, तेव्हा अचानक भावानं म्हटले, "अच्छा, एक किचनमधून मॅचिस आण." मला वाटले की कदाचित भाऊला सिगारेट पेटवायची असेल म्हणून त्यांनी मॅचिस मागितली. मी लगेच किचनमधून मॅचिस आणून भाऊला दिली. पण भावाच्या पुढच्या कृतीने मला धक्का बसला. मी पाहिले की भावानं मॅचिस पेटवून बाबांनी लग्नात दिलेली शेरवानी जाळायला सुरुवात केली. ही शेरवानी बाबांकडून एक खूप प्रेमळ भेट होती आणि भाऊ तिला आग लावत होते. मी एकदम हक्काबक्का राहिले.
माझ्या पायाखालची जमीन सरकल्यासारखे वाटले. मी लगेच आग विझवण्याचा प्रयत्न केला. भाऊ, तुम्ही हे काय करत आहात? बाबांनी इतक्या स्नेहाने आणि प्रेमाने तुम्हाला ही भेट दिली आहे आणि तुम्ही ती जाळत आहात? भावानं रागाने म्हटले. सेजल, तू समजणार नाहीस. हे सगळे माझ्यासाठी काही अर्थ ठेवत नाही. जेव्हा सगळे वाईट चालले आहे, तेव्हा ही शेरवानी ही माझ्यासाठी निरर्थक वस्तू बनली आहे. मला आपल्या समस्यांशी लढण्यासाठी काहीतरी सुकून हवे आहे आणि हे सगळे फक्त एक प्रतीक आहे. मी समजावण्याचा प्रयत्न केला. भाऊ, बाबांनी तुमच्यासाठी हे खूप प्रेमाने निवडले होते. ही फक्त एक वस्तू नाही, तर बाबांच्या मेहनतीची आणि प्रेमाची निशाणी आहे. तिला जाळणे तुमच्या निराशेचा आणि रागाचा उपाय होऊ शकत नाही. तेव्हा भाऊ अचानक म्हणाले, सेजल, इथून निघ. मला आता कोणतेही प्रश्न उत्तर करायची गरज नाही. आत्ताच माझ्या डोळ्यांसमोरून निघ. भावाचा राग पाहून मी कापू लागले आणि रडत आपल्या खोलीत आले. रात्रभर मला झोप आली नाही. कित्येक तासांनी माझी डोळे लागली, पण सकाळी पुन्हा उघडली. बाहेर आले तर पाहिले बाबा सोफ्यावर बसले होते. मला पाहताच ते म्हणाले, मी तर आपल्या सुनेसाठी नाश्ता बनवायला जातोय. खऱ्या मुली तर सून असतात, मुली तर पराया होतात. बाबांच्या मागोमाग मी किचनमध्ये आले तर पाहिले की खरोखर ते भाभीसाठी नाश्ता बनवत होते. मला पाहून आश्चर्य वाटले आणि बाबांना भाभीची इतकी काळजी का आहे? मी पुन्हा म्हटले, बाबा, तुम्ही भाभीसाठी नाश्ता का बनवत आहात आणि तुम्हाला भाभीची इतकी काळजी का आहे? माझी गोष्ट ऐकून बाबा म्हणाले, ती माझ्या मुलाची बायको आहे. जर मला तिची काळजी नसेल तर कोणाची असेल? काय विश्वास की सूनला नाश्ता बनवून देईल की नाही? इतक्यात आईही आली. ती थोडी बुजलेली दिसत होती. मला हैराण पाहून आणि बाबांना नाश्ता बनवताना पाहून मला समजावत म्हटले, सेजल बाळा, तू बाहेर जाऊन वाट पहा. मी तुझ्यासाठी नाश्ता बनवून आणते. आईच्या आवाजात एक प्रकारची थकवा होती आणि मला वाटले की घरात तणाव आणि चिंतेचे वातावरण खूप खोल आहे. मी आईची गोष्ट मान्य केली आणि बाहेर जाऊन एका कोपऱ्यात बसले, विचार करत की सगळे कोणत्या दिशेने जात आहे. मला हे समजू लागले की बाबा आणि आईच्या आपसातल्या समस्यांनी त्यांच्या वर्तनावर परिणाम केला आहे. बाबा भाभीप्रती आपली जबाबदारी आणि स्नेह पार पाडण्याचा पूर्णच होते, तर आईने आपली उदासी लपवून माझ्यासाठी नाश्ता तयार करण्याचा प्रयत्न केला. हे सगळे पाहून मला जाणवत होते की कुटुंबात अनकही समस्या आणि संवेदना आहेत, ज्या समजून घेण्याची गरज आहे. घरात सगळे खूप विचित्र चालले होते. मला कोणी काही सांगत नव्हते. माझ्या डोक्यात हलका वेदना होऊ लागली होती. मी आपल्या मनातून सगळ्या गोष्टी काढत डोके हलवले आणि आपल्या खोलीकडे जायला लागले. तेव्हा आपल्या खोलीतून भाऊ आणि भाभी निघताना दिसले. भाभीने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. कोणताही शृंगार केला नव्हता. भावाचा चेहराही मटका झालेला होता. भाभीला पाहून मला धक्का बसला. नवीन नवरीसारखी काहीच गोष्ट नव्हती. भाऊ आणि भाभी जाऊन नाश्त्याच्या टेबलावर बसले. मी खोलीत जाण्याऐवजी नाश्त्याच्या टेबलावर येऊन भाभीच्या बाजूला बसले. मी पूर्णपणे बसलेही नव्हते की तेव्हा बाबा रागाने म्हणाले, सेजल, मी रात्री काय समजावले होते की तू या प्रकरणातून दूर राहायचे. मी तुला सांगितले होते ना की आपल्या भाभीपासून दूर राहायचे. तुला माझ्या गोष्टीचा परिणाम होत नाही. शरीफ मुली अशा नसतात की त्यांच्या आई-वडिलांनी जे सांगितले ते न मानणे. आपल्या आई-वडिलांची गोष्ट मानणे हे तुझे कर्तव्य आहे. बाबांच्या गोष्टीत तीव्रता आणि नाराजी होती. त्यांच्या शब्दांनी माझ्या हृदयात खोल चुकण निर्माण केली. मी बाबांकडे पाहिले आणि समजावण्याचा प्रयत्न केला. बाबा, मी काही चुकीचे केले नाही. मी फक्त भाभीजवळ जाऊन तिचे हाल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते. काय चुकीचे आहे जर मी कुटुंबातील सदस्यांना मदत करू इच्छिते? बाबांनी कडकपणे म्हटले, तुला आमच्या गोष्टी समजायला हव्यात आणि आपली जागा ओळखायला हवी. कुटुंबात सर्वांना आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तुला भाभीच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची काही गरज नाही. तिच्या समस्या समजून घेण्याची जबाबदारी आमच्या मोठ्यांची आहे. तू लहान बहीण आहेस आणि तुझे काम फक्त आपली कर्तव्ये पार पाडणे आहे. भावानं शांतपणे नाश्ता करत काही बोलले नाही, पण त्यांची शांतता सगळे स्पष्ट करत होती. त्यांचा चेहरा तणाव आणि असंतोषाने भरलेला होता. मी विचार केला की भाऊ आणि भाभीमधील परिस्थिती किती गुंतागुंतीची झाली आहे आणि ही परिस्थिती आमच्या कुटुंबासाठी किती कठीण असू शकते. अजून नाश्ता करताना 15 मिनिटेच झाले असतील की तेव्हा बाहेर दारावर कोणी ठोठावले. बाहेर दारावर ठोका होताच भाभीच्या चेहऱ्यावर हवा उडाली. तिचा चेहरा एकदम फिक्का पडला. दार उघडण्यासाठी भाऊ आणि बाबा गेले. मागोमाग भाभीही गेली. मीही त्यांच्या मागोमाग जायला लागले की आईने मला रोखले आणि म्हटले, तुला तुझ्या बाबांनी काय सांगितले होते? जबरदस्तीने मोठ्यांमध्ये टांग अडकवण्याची काही गरज नाही. इथेच बस, नाश्ता कर आणि आपल्या खोलीत जा. बाबा, भाऊ आणि भाभी बाहेर गेले. 20 मिनिटे झाली होती, पण ते अजून आत आले नव्हते. कळेना इतक्या वेळ काय बोलणी होत होती. येणारा माणूस कोण होता?
आई शांतपणे बसून नाश्ता करत होती, जसं तिला काही फरक पडत नाही. अजून थोडा वेळ गेला होता की तेव्हा मला भाभीच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजा ऐकू आल्या. मी एकदम उठून बाहेरकडे धावले. तेव्हा आईने माझा हात पकडला आणि म्हटले, "सेजल, तुला या प्रकरणातून दूर राहायचे आहे." मी म्हटले, "आई, कळेना भाभीला काय झाले. ती का किंचाळत आहे? आपण बाहेर जाऊन पाहिले पाहिजे." आई माझ्या गोष्टीला काही उत्तर देत नव्हती. फक्त शांतपणे अश्रू वाहत होते. माझ्या ओरडण्या किंचाळण्यावर फक्त इतके म्हटले, "सेजल, मी काही करू शकत नाही. मला आपले घर वाचवायचे आहे. त्याला तोडायचे नाही. मी मजबूर आहे सेजल. मी काही करू शकत नाही." बाबा आणि भावानं बाहेरून दाराला कुलूप लावले होते. मी दार जोरात ठोठावत होते, पण कोणी दार उघडत नव्हते. भाभीच्या किंचाळण्या आणखी जोरात येत होत्या. ती वारंवार जोरात किंचाळत होती. जवळजवळ 1-2 तासानंतर बाबांनी दार उघडले आणि ते तिघे आत आले. भाभीही आपल्या खोलीकडे गेली. मी भाभीसोबत तिच्या खोलीत जायला लागले, तर बाबा रागाने म्हणाले, "या बेगैरत बाईजवळ जाण्याची काही गरज नाही." यावेळी मीही थोड्या रागाने म्हटले, "बाबा, तुम्ही असं का बोलत आहात? तुम्ही भाभीला बेगैरत का म्हणत आहात?" बाबांनी माझ्या गोष्टीला काही उत्तर दिले नाही आणि आपल्या खोलीत गेले. मी रागाने म्हटले, "या घरात चुकून नावाची काही वस्तू नाही. कोणी कोणाला काही सांगत नाही." हे बोलत मी आपल्या खोलीत गेले, पण मला भाऊ-भाभीची चिंता वाटत होती आणि सर्वात जास्त भाभीची चिंता वाटत होती. जेव्हा घरातून सगळे इकडे-तिकडे गेले, तेव्हा मी चुपकेने दबेपावाने भाभीच्या खोलीकडे आले. मी भाभीला भेटून विचारायचे होते, की अखेर भाभी इतकी का किंचाळत होती. सकाळी आमच्या घरी कोण आले होते. पण जेव्हा मी भाभीच्या दाराला धक्का दिला, तेव्हा ते आतून बंद होते. मी अनेक वेळा चुपकेने भाभीला आवाज दिला, पण भाभीने दार उघडले नाही. मी कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला, तर आतून भाभीच्या सिसकण्याचा आवाज येत होता. मी भाभीला पुन्हा आवाज द्यायला लागले, की आमच्या बाहेरील दारावर कोणी ठोठावले. मी बाहेरचे दार उघडायला गेले तर पाहिले आमच्या मोहल्ल्यातील एक बाई उभी होती. तिच्या चेहऱ्यावर खूप शांत हसू होती. मला पाहून म्हटले, "सेजल बाळा, तुझी आई कुठे आहे?" मी त्या बाईला आत आणले आणि तिला सोफ्यावर बसवले आणि आईला आवाज दिला. आईही तिच्याजवळ येऊन बसली. इकडे तिकडेच्या गोष्टी केल्यानंतर ती बाई म्हणाली, "सकाळी तुमच्या घरात काय होते की तुमच्या सुनेच्या किंचाळण्याचा आवाज येत होता? भला ही काय बात झाली? लग्नाला 2च दिवस झाले नाहीत आणि तुम्ही हे तमाशा सुरू केले." त्या बाईची गोष्ट ऐकून आई म्हणाली, "मी या पतीचे प्रकरण आहे, माझ्या पतीचे प्रकरण आहे. ते स्वतःच ते सोडवतील." आईची गोष्ट ऐकून ती बाई म्हणाली, "अरे, ही काय बात झाली? तुमच्या पतीचे प्रकरण कसे असू शकते? हे तर तुमच्या मुलाचे प्रकरण आहे." "मुलाचे प्रकरण आहे. आपल्यालाही या प्रकरणाला सोडवायला हवे." आई पुढे काही बोलली नाही आणि शांतपणे उठून आपल्या खोलीत गेली. तिच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवाची सावली होती, जी सांगत होती की त्या या परिस्थितीत खूप अस्वस्थ आहेत. त्या बाईने आईची शांतता पाहून निराश नजरेने म्हटले, "ठीक आहे. मग जर तुमच्या घरात सगळे असेच चालत राहिले, तर मला इथे राहणे बेकार वाटते." त्या बाईचा स्वर कडक होता आणि तिने आईच्या अनुपस्थितीचा फायदा घेत कडकपणे म्हटले, "मला आता परत जावे लागेल. मी आशा करते की लवकरच या समस्येचा उलगडा होईल आणि तुमच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली होईल." तिने मुख बनवत निरोप घेतला आणि आपल्या घरी गेली. तिच्या गेल्यानंतर घरात एक शांतता पसरली. आई जी आधीच चिंतित आणि थकलेली होती, खोलीत गेली आणि मी एकटी राहिले. मी पाहिले की घराची परिस्थिती किती गुंतागुंतीची आणि तणावपूर्ण झाली आहे. मी आईच्या मागोमाग आले. खोलीत येऊन पाहिले तर आई बसून रडत होती. मी आईजवळ आले आणि तिला शांत करायला लागले. "आई, काय बात आहे? अखेर या घरात काय चालले आहे? कोणी मला काही सांगत का नाही? सेजल, तू अजून लहान आहेस, यात पडू नकोस. तुझे बाबा सगळे सांभाळतील." इतके बोलून आईने चादर ओढून झोप घेतली. काही वेळ आईजवळ बसून राहिले, मग बाहेर आले आणि बाहेर सोफ्यावर येऊन बसले. मला 10 मिनिटेच झाली होती की भाभी आपल्या खोलीतून बाहेर आली. मग मला म्हटले, "सेजल, मला एक कागद आणि पेन दे." "भाभी, तुम्ही कागद आणि पेन काय कराल?" माझ्या विचारण्यावर भाभी मला रागाने पाहू लागली. मी शांतपणे पेन आणि कागद आणून भाभीला दिले. कागद आणि पेन घेऊन भाभी खोलीत गेली आणि दार आतून बंद केले. मीही आपल्या खोलीत विश्रांती घेण्याच्या इराद्याने येऊन झोपले. घरात काय चालले होते मला काहीच समजत नव्हते. संध्याकाळी भाऊ त्यांचे मुख मटकेले होते. खाणे न खाता आपल्या खोलीत गेले. अजून थोडाच वेळ गेला होता की अचानक घरात वादळ आले. भावाच्या खोलीतून जोरात किंचाळण्याचा आवाज येत होता. पण यावेळीचा आवाज भाभीचा नव्हता तर भावाचा होता. मी धावत भावाच्या खोलीत गेले तर पाहिले भाऊ खूप जोरात किंचाळत होते आणि रडत होते. आई बाबाही भावाच्या खोलीत आले होते. भाऊ किंचाळत म्हणत होते, "बाबा, आशाला वाचवा. ती मरून जाईल. प्लीज बाबा, आशाला वाचवा."
भावानं भाभीकडे इशारा करत म्हटले. ती पडली होती आणि तिच्या तोंडातून रक्त येत होते. ते पाहताच माझ्या तोंडातून किंचाळ बाहेर पडली. भाऊ जोरात किंचाळत बाबांना म्हणत होते, प्लीज बाबा, आशाला वाचवा. आपण तिला रुग्णालयात नेले पाहिजे. पण बाबा म्हणाले, नाही, अजिबात नाही. आपण तिला रुग्णालयात नेणार नाही. तिने आपली मृत्यू स्वतः बोलावली आहे. ती आपल्या मृत्यूची स्वतः जबाबदार आहे. तिने स्वतःच आत्महत्या केली आहे. आपण तिला रुग्णालयात नेणार नाही. इतके बोलून बाबा पुढे जाऊन भाभीचे उघडे डोळे बंद केले. भाभी या जगातून निघून गेली होती. अश्रू वाहत होते. मी किंचाळत रडत होते. आईच्या डोळ्यांतूनही अश्रू वाहत होते. मी या सत्याला स्वीकारू शकत नव्हते. भाऊ एकदम बिछाण्यावर पडले होते. मी भाभीला पाहून रडत होते. भाभीचा तो निष्पाप चेहरा वारंवार माझ्या नजरेसमोर येत होता. भाभी कशी मला रडत रडत सांगत होती की प्लीज माझ्याजवळून जाऊ नका, मी मरून जाईन. आणि आज खरोखर भाभी मरून गेली होती. सगळे अस्वस्थ उभे होते. बाबांच्या चेहऱ्यावर खोल शांतता होती. त्यांच्या डोळ्यांत थकवा आणि चिंतेची सावली होती. त्यांनी हळूहळू भाऊला म्हटले, आशाच्या घरातल्यांना फोन करून सांगा की ते येऊन तिला घेऊन जावेत. भावानं लगेच आशाच्या घरातल्यांना फोन केला. फोनवर बोलणीनंतर लवकरच भाभीचे घरचेही घरी आले. त्यांच्या येण्यानेच घरात वातावरण आणखी तणावपूर्ण झाले. भाभीचे घरचे रागाने किंचाळत चिडत घरात शिरले आणि भावावर आरोप ठेवायला लागले. एका व्यक्तीने रागाने किंचाळत म्हटले, आमच्या मुलीला तुम्ही मारले आहे. आमची इतकी सुंदर आणि प्रिय मुलगी तुम्ही कशी मारली? आम्हाला लोक म्हणायचे की तुम्ही साध्या दिसण्याचे माणूस आहात आणि आता हेही कळाले की तुमच्या आत इतकी घटिया विचारसरणी आहे. जर तुम्ही आपल्या लग्नासाठी आमची मुलगी ठेवू शकत नव्हत तर तिच्याशी लग्न का केले? आमच्या मुलीला जीवे मारण्याची हिंमत तुम्हाला कशी झाली? भाभीचे घरचे आरोपांची रांग लावत होते. त्यांचे आवाज घराच्या भिंतींना भिडत होते आणि तणावाची पातळी आकाशाला भिडली होती. त्यांच्या रागाने भरलेल्या गोष्टी आणि निराशेने भरलेले शब्द घरात हाकार माजवत होते. भावानं शांतता राखण्याचा प्रयत्न करत म्हटले, मी जाणून बाजून असं काही केले नाही. जे झाले ते दुर्दैवी घटना होती. आपण सर्वांनी या प्रकरणाला सोडवण्यासाठी संयम ठेवायला हवा. पण भाभीचे घरचे या गोष्टीने समाधानी आरोप लावत राहिले. तुमच्या गोष्टींनी आम्हाला काही समाधान मिळाले नाही. आमच्यासोबत इतका मोठा फसवणूक झाली आहे आणि आता तुमचे निमित्त आणि खोटे विधान आम्हाला आणखी राग आणत आहेत. जेव्हा तुमची क्षमता इतकी कमी होती तेव्हा आमची मुलगी काढली. आम्हाला आमच्या मुलीच्या जीवाची किंमत चुकवावी लागली आहे. आई आणि बाबा शांतपणे सगळे ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आणि खोल चिंतेचे भाव होते. त्यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण राग आणि आरोपांची लाट थांबवणे कठीण होत होते. ते म्हणत होते की आम्ही आमच्या मुलीचे पोस्टमार्टम करू, पोलिसांत तक्रार करू की तुम्ही आमच्या मुलीचे खुनारे आहात. भाभीचे मायके भाऊला धमकावून आणि त्यांच्यावर आरोप लावून गेले होते. बाबाही कुठल्या खोल विचारांत बुडाले होते. बाबांनी आम्हा सर्वांना भाभीच्या खोलीतून काढले आणि म्हटले, तुम्ही सगळे बाहेर जाऊन बसा. आम्ही बाहेर गेल्यानंतर बाबांनी आतून खोली बंद केली आणि आतच बसले. ही गोष्ट माझ्या समजाबाहेर होती. अखेर बाबा खोलीत का बसले? भाभीचे मायके भाभीची बॉडी घेऊन गेले होते, पण बाबा आत खोलीत बसले होते. ना बाहेर येत होते, ना आत कोणाला येऊ देत होते. काही वेळात आमच्या घरी पोलीस आले आणि भाऊला घेऊन गेले. खूप वेळ चौकशी केल्यानंतर पोलिसांनी भाऊला सोडले. पोलिसांची टीम आमच्या घरीही आली होती. बाबा घरातील कोणत्याही सदस्याला आत येऊ देत नव्हते, पण पोलिसांना आत येऊ दिले होते. कळेना बाबांनी पोलिसांना काय सांगितले. ते खोलीत फिरून फिरून सगळ्या गोष्टी पोलिसांना दाखवत होते. पोलीस सगळ्या खोलीची तपासणी करून गेले होते. आई आणि भावाचे रडून मोठे हाल झाले होते. बाबाही शांतपणे बसले होते. अखेर मला राहावेना आणि मी रागाने फुटले, तुम्ही लोक मला काही सांगत का नाही? घरात काय चालले आहे? मला काहीच माहीत नाही. आता मी इतकी लहानही नाही की घराच्या प्रकरणात दखल घेऊ नये. माझी लग्नाची वय आहे. मलाही हक्क आहे या घरात काय चालले आहे हे सगळे जाणून घेण्याचा, आणि तुम्ही लोक आहात की मला काही सांगतच नाही. बाबा काही वेळ माझ्याकडे पाहत राहिले. मग हात पकडून मला आपल्याजवळ बसून म्हटले, मी तुला सगळे सांगतो. तू जाणून घेऊ इच्छितेस. मोहल्ल्यात कशा कशा गोष्टी होत आहेत. अजून कुणाच्या घराची इज्जत होती ती. पण आता आशा या जगातून निघून गेली आहे. लोक तिच्याबद्दल वेगवेगळ्या गोष्टी बनवत आहेत, पण आपण तिचा भ्रम राखायला हवा. हे बोलत बाबांनी एक पत्र माझ्याकडे वाढवले. पत्र हातात घेताच मी लगेच ओळखले की हा तोच कागद आहे जो काल रात्री मी भाभीला दिला होता. मी तो वाचायला लागले. तो पत्र वाचताना माझ्या पायाखालची जमीन सरकत होती. तो पत्र वाचणे माझ्यासाठी खूप कठीण होत होते. डोळ्यांसमोर अंधार पसत होता. भाभीची सत्यता जाणून आश्चर्याने माझे डोळे फाटलेले राहिले. पत्र दिवशी मला आपल्यासोबत राहण्यासाठी का सांगत होती? मी बदनाम होईन.
मी मरून जाईन, मला बदनामीपासून वाचवा, मला मरण्यापासून वाचवा. आणि आज भाभी खरोखर मरून गेली होती. मी तो पत्र बाबांच्या हातात धरून दिला आणि म्हटले, बाबा, पण त्या माणसाचे नाव तर तुम्ही सांगितलेच नाही, जो या सगळ्यामागे जबाबदार होता. बाबा खूप उदास होऊन म्हणाले, की तूही आपल्या भावासारखी मलाच दोषी समजत आहेस? मी म्हटले, नाही बाबा, तुम्हाला दोषी ठरवत नाही, तुम्ही तर काही चूक करूच शकत नाही. मला आपल्या बाबांवर पूर्ण विश्वास आहे. पण कोणीतरी होता जो या सगळ्याचे कारण बनला. बाबांच्या चेहऱ्यावर एक रंग गेला. बाबा उदास होऊन म्हणाले, होय बाळा, जोही या सगळ्याचा जबाबदार होता त्याला पोलीस स्वतः शोधून काढतील. हे आमचे काम नाही. आम्ही शरीफ लोक आहोत. आम्ही सगळे हे बोलत होतो, की तेव्हा भाऊ आले आणि अचानक बाबांच्या पाया पडले आणि रडत म्हणाले, बाबा, मला माफ करा. मी तुमच्यावर संशय घेतला. मला माहीत नव्हते की आशा अशी स्त्री आहे. जेव्हा तिने बाबांवर आरोप लावला, तेव्हा मला तिच्या गोष्टीवर विश्वास बसला. आशाने रडत मला सांगितले होते, की तुमचे बाबा मला घाबरवतात आणि माझ्यासोबत नाजायज संबंध बनवू इच्छितात. आशाने मला आपल्याजवळ येऊ दिले नव्हते आणि ना मला पतीचा दर्जा दिला होता. तिने मला सांगितले होते, की जर तू माझ्याजवळ आलास, संबंध बनवण्याचा प्रयत्न केलास, तर तुमचे बाबा मला मारून टाकतील आणि माझ्या घरच्यांनाही मारून टाकतील. त्यांनी मला धमकी दिली आहे, की माझ्या मुलापासून दूर राहा. मला आशाच्या गोष्टींवर नको असतानाही विश्वास बसला होता आणि म्हणूनच त्या रात्री मी बाहेर अस्वस्थ फिरत होतो. मी तुमच्या दिलेल्या भेटीलाही आग लावली होती. मी खूप तणावात होतो. पण मरताना आशाने मला सगळे सत्य सांगितले. तुमचे बाबा निर्दोष आहेत. तुमच्या बाबांना तर मी ओळखतही नव्हते. उलट माझा संबंध तर माझ्या एका मित्रासोबत होता. तो माझ्यासोबत माझ्या कॉलेजातच शिकत होता. आम्हा दोघांत प्रेम झाले होते आणि आम्ही दोघे पती पत्नीसारखे राहत होतो. लग्न झाले नव्हते, पण लवकरच लग्न करायचे होते. पण तोपर्यंत तुमचे लग्न माझ्यासोबत झाले होते आशाने सांगितले, की तिच्या बॉयफ्रेंड तिला आता धमकावू लागला होता. त्याने सांगितले होते, की जर आता तू आपल्या पतीसोबत संबंध बनवलेस तर मी तुला जीवे मारून टाकेन. तुझ्या काही तस्वीरा माझ्याकडे आहेत. त्या व्हायरल करून टाकेन आणि तुला बदनाम करून टाकेन. पण त्या दिवशी जेव्हा आशाचा बॉयफ्रेंड दारावर येऊन सगळ्या तस्वीरा फेकून गेला होता, तेव्हा मला विश्वास बसला होता, की आशा खोटे बोलत आहे. मी खूप लाजलो होतो, की मी आपल्या बाबांवर संशय घेतला आणि म्हणून रागाने आशावर हात उचलला होता. बाबा, तुम्ही खूप चांगते सांगितले आणि आशाचे लिहिलेले ते पत्रही पोलिसांना दाखवले. आता संशयाची काही जागा नाही, की आशाने आत्महत्या केली आहे आणि आशाच्या आत्महत्येचे कारण तिचा बॉयफ्रेंड आहे. नाहीतर ती बाई तर जातानाही आम्हाला बदनाम करून गेली असती. मी आश्चर्याने भावाकडे पाहतच होते, की तेव्हा अचानक मी बाबांना विचारले, पण बाबा, त्या दिवशी तुम्ही मला भाभीच्या खोलीतून काढून स्वतः भाभीच्या खोलीत का गेले होते? बाबा म्हणाले, मी त्या दिवशी आशाला कोणा फोनवर बोलताना ऐकले होते, की तिच्या सगळ्या तस्वीरा तिला परत कर. ती आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू इच्छिते. ती कोणाशी रडत रडत बोलत होती. मी तुला खोलीतून म्हणून काढले होते, की तू या प्रकरणातून दूर राहावेस. मी स्वतःच आशाशी बोलून प्रकरणाची जाण घेऊ इच्छित होतो. मी आशाला प्रेमाने विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने मला काही सांगितले नाही. उलट ती माझ्यावर रागावू लागली, की तुम्हाला लाज वाटत नाही नवीन नवरीच्या खोलीत असे येताना. मी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, की तू मला आपल्या बाबांसारखे समजू शकतेस आणि मला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगू शकतेस, पण तिने मला काहीही सांगितले नाही. मी आशाला विश्वासात घेऊ इच्छित होतो, म्हणून आशाला खुश करण्याचा प्रयत्न करत होतो. सकाळी उठून मी तिच्यासाठी नाश्ताही बनवला होता, की आशाला माझ्यावर विश्वास बसावा, की मी तिला आपल्या मुलीपेक्षाही जास्त प्रेम करतो. भावानं हात जोडून बाबांना पुन्हा एकदा माफी मागितली. म्हणाले, बाबा, मला माफ करा, पण जे झाले ते चांगलेच झाले. आशा आमच्या आयुष्यात एक वाईट स्वप्नासारखी आली होती, जी लवकरच आम्हाला सगळ्यापासून मुक्त करून गेली. मी आश्चर्याने भावाकडे पाहत होते. भावाच्या चेहऱ्यावर काही पश्चात्ताप नव्हता, ना दुःख ना पछतावा. खरे म्हणतात, की जी स्त्री आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत नाही, त्या स्त्रीला पुरुष कधीही इज्जत देत नाही, मग ती कितीही सुंदर असली तरी. पण सत्य हे आहे, की आशाच्या आत्महत्येने सगळ्यांना खूप दुःख झाले. भाऊलाही नंतर जाणवले, की रागाने हात उचलणे आणि संशयावर विश्वास ठेवणे किती चुकीचे होते. बाबांनी पोलिसांना सगळे सत्य सांगितले आणि आशाचा पत्र दाखवला. पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि आशाच्या माजी मित्राचा शोध घेतला. कुटुंबाने समजले, की संशय, चुकीची माहिती आणि शांतता न ठेवल्याने किती मोठी हानी होते. आशाने जर वेळेवर कुटुंबाला किंवा पोलिसांना सांगितले असते, तर कदाचित ही शोकांतिका टळली असती. आत्महत्या कधीही उपाय नसते. धमकी आणि ब्लॅकमेल ही गुन्हेगारी आहे आणि त्याला सामोरे जाण्यासाठी मदत मागणे हेच योग्य आहे. कुटुंबात विश्वास आणि उघड संवाद राहिला तर अनेक समस्या वेळेवर सोडवल्या जातात.
सेजलनेही समजले की चुकीच्या संशयावर अंधश्रद्धा ठेवणे आणि लपून ठेवणे कुटुंबाला किती मोठा धक्का देते. या घटनेनंतर कुटुंबाने एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न सुरू केला आणि अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींना सामोरे जाण्यासाठी सावधान राहण्याचे ठरवले. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.